श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या अंतःकरणातून केलेली ती प्रार्थना मी ऐकली आहे. तुझं न बोललेलंही समजलं आहे आणि आजच ते तू मनापासून मागितलं होतंस ते तुला नक्की मिळणार आहे माझ्या आशीर्वादाने. त्यामुळे स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, जे तू इतक्या दिवसांपासून हात जोडून मागितलंस, जेवढं तू रडलास, तेवढं तू आकाशाकडे पाहून स्वामी कृपा करा म्हणालास, ते आज तुला मिळणार आहे. हो, आजचा दिवस वेगळा आहे. स्वामी म्हणतात, आज तुझं नशीब बदलणार आहे. स्वामी तुला पाहत होते. तू जेव्हा एकट्याने रात्रभर झोप नाही केली, तू जेव्हा डोकं हातात धरून बसलास, स्वामी आता काहीतरी करा म्हणालास, त्यांनी ते सगळं ऐकलं, सगळं पाहिलं. ते गप्प बसले, पण त्यांनी तुझ्या आयुष्यातील योग्य क्षणाची वाट पाहिली आणि तो क्षण म्हणजे आज. स्वामी म्हणतात, आज तुला अशी बातमी मिळेल जी तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू आणेल. जिथे सगळ्यांनी नाही होणार असं सांगितलं, तिथे स्वामी स्वतः होणार असं ठाम सांगत आहे. तुझ्या प्रयत्नांना, तुझ्या श्रद्धेला, तुझ्या सहनशक्तीला आजचा दिवस फळ देणार आहे. तू जे मागितले ते नक्की तुला मिळणार. पण फक्त आज मन लावून स्वामींचं स्मरण कर. त्यांचा आवाज ऐक, त्यांची शक्ती जाण. हे म्हणत आहेत, माझा बाळ, मी तुझ्या सोबत आहे. तू अपयश पाहिलंस, तू संकट सहन केलं, तू लोकांचा अपमान सहन केलास, पण तू हार मानली नाहीस. म्हणूनच आज स्वामी स्वतः तुझे नशीब उजळवणार आहे. स्वामी म्हणतात, तुझा वेळ बदलतोय. तुझ्या आयुष्यात प्रेम, समाधान, पैसा आणि यशाचं नवीन पर्व सुरू होणार आहे. घरात अडचणी असतील, पण मी आहे ना. तुझ्या वाटेला आलेले दुःख आता संपेल. माझा आशीर्वाद घे आणि स्वतःवर विश्वास ठेव, कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतो. तुझ्या आयुष्यात आज असा चमत्कार घडणार आहे जो तुला स्वतःलाही विश्वास बसणार नाही असं असेल. जे तुझं स्वप्न होतं, जे तुझं मनाच्या खोलात जपून ठेवलं होतं, ते आज सत्यात उतरणार आहे. लाखो लोक माझं नाव घेतात, पण मी त्या व्यक्तीकडे जातो ज्याचं मन खरं असतं. तू ते खरं मन असलेला भक्त आहे. स्वामी तुला विसरले नव्हते. ते फक्त योग्य वेळेस तुझ्यासाठी योग्य गोष्ट बनवत होते. आता ती वेळ आली आहे. आता तो क्षण आला आहे. आज तू जे मागितलं आहेस ते तुझ्या समोर उभं राहणार आहे. डोळे मीट, मन शांत कर, स्वामींचं नाम घ्यायला सुरुवात कर. मन स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. प्रत्येक उच्चारासोबत चमत्कार तुझ्या जवळ येतोय. आज मनापासून काही माग. मी त्या मागितलेल्या प्रत्येक शब्द साकार करेन, कारण मी फक्त शब्दांचा देव नाही, मी श्रद्धेचा देव आहे. स्वामी तुला आज आनंद देणार आहे. जेवढं दुःख झालंय त्याच्या दुप्पट सुख पाठवणार. जे हरवलं होतं ते परत आणणार. जे सोडलं होतं ते पुन्हा जवळ येईल. स्वामी म्हणतात, तुला जे हवं होतं ते तुला मिळणार आहे. फक्त अजून 2 क्षण, अजून थोडी श्रद्धा आणि माझ्यावर पूर्ण विश्वास. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे, कारण आकाशानेही आज तुला शुभेच्छा दिल्यास आणि स्वामींनी स्वतः तुला साथ देण्याचं वचन दिलंय. बघ, आज आकाशही वेगळं वाटतंय ना, कारण आज तुझ्या जीवनात नवचैतन्याचं, नवशक्तीचं आणि नव आशेचं स्वागत होणार आहे. स्वामींच्या कृपेने आज जे घडेल ते तुझ्या सगळ्या काळ्या छायांना उजेडात बदलून टाकेल. तू खूप थकलास, खूप खचलास, खूप चाललास, खूप धडपडलास, पण आज तुझ्या प्रवासाचं समाधान तुला मिळणार आहे. जेव्हा सर्वांनी तुला दुर्लक्ष केलं, तेव्हा फक्त एक हात तुझ्या पाठीवर होता आणि तो हात स्वामी समर्थांचा होता. जगानं कितीही नाही म्हटलं तरी मी हो म्हणालो आहे. जिथे दार बंद झाली तिथे मी नवीन दार उघडले आणि त्या दारामागे आहे तुझं यश, तुझं प्रेम, तुझं समाधान. आज फक्त विश्वास ठेव, मनात थोडं समाधान घे आणि डोळ्यात थोडंसं पाणी साठवून दे, कारण जेव्हा तू मनापासून श्रद्धा ठेवतोस तेव्हा देवसुद्धा आपला दरवाजा उघडतो. तुझं आयुष्य आता वळणावर आहे.
एका नव्या दिशेकडे, जिथे अडचणी नसतील, संकट नसतील, फक्त आनंद, समाधान आणि समृद्धी असेल. तुझ्या घरात शांतता येईल, तुझ्या जीवनात भरभराट होईल. जे आजवर तुला नाकारलं गेलं ते आज तुला मिठी मारणार आहे. जे स्वप्न तू डोळ्यात ठेवून झोपायचास ते स्वप्न आज तुला मिठीत घेणार आहे. आम्ही म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी आता माझा शब्द पाळणार आहे. तुझं नशीब लिहायचं काम माझं आहे आणि ते मी सुवर्ण अक्षरांनी लिहितोय. तुझ्या वाटेला जेव्हा रडणं आलं तेव्हा तू केवळ माझं नाव घेतलं राहिलास. तुझं हे श्रद्धेचं ओझं आता मी माझ्या आशीर्वादाने हलकं करणार आहे. आम्ही म्हणतो, आजपासून तू केवळ वेगळा माणूस होणार. लोक तुझ्या बदललेल्या नशिबाकडे बघून थक्क होणार, कारण जेव्हा देव आशीर्वाद देतो तेव्हा सगळं जग गप्प होतं आणि फक्त चमत्कार घडतो. आम्ही तुला एक संदेश देत आहेत. बाळा, मी नेहमी तुझ्या पाठीशी होतो. फक्त तू थांबू नको आणि पाहत राहा कसा मी तुझ्या प्रत्येक अडथळ्याला खाली वाकवतो, कसा मी तुझ्या प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो. आजपासून प्रत्येक सकाळ तुझ्यासाठी शुभ होईल. प्रत्येक रात्र तुला शांत झोप देईल. प्रत्येक दिवस तुला यश, प्रेम आणि समाधान देईल. तू मागितलं आहेस, मी ऐकलं आहे. आता मी तुला देतोय, कारण तू पात्र आहेस माझ्या आशीर्वादासाठी, माझ्या प्रेमासाठी आणि या नव्या नशिबासाठी. तुझ्या आयुष्यात अंधार खूप होता, पण तू प्रकाशाची वाट पाहिली. आता मी तो प्रकाश घेऊन आलोय तुझ्या जीवनात. मी स्वतः उजेड घालायला आलोय. जेव्हा इतरांनी तुला दूर ठेवलं, जेव्हा नशिबानं दरवाजे बंद केले, तेव्हा स्वामी म्हणत होते, थांब, अजून वेळ आहे. मी येतोय आणि सगळं बदलून टाकतो. आणि तो क्षण म्हणजे आजचा क्षण आहे. आज त्या बंद दरवाजा पलीकडून आवाज येतोय. स्वामी म्हणतायत, बाळा, दरवाजा उघड. मी तुला आशीर्वाद द्यायला आलोय. तुझं स्वप्न पूर्ण करायला आलोय. तू जेव्हा रात्रभर डोळ्यात पाणी घेऊन विचार करत होता, स्वामी काहीतरी चमत्कार घडवा, तेव्हा त्या अश्रूंमध्ये स्वामींनी आपली कृपा मिसळली होती. यांचं उत्तर वेळेनं येणार होतं, पण आता वेळ आली आहे. आजपासून तुझं नशीब असं फळेल की लोक विचारतील, काय केलंस एवढं? आणि तू म्हणशील, फक्त स्वामींवर विश्वास ठेवला. तुला कधी वाटलं होतं का की तू जिथे खचतोयस म्हणूनच तिथूनच स्वामी तुला उचलणार आहे? कधी वाटलं होतं का की जिथं सर्वांनी पाठ फिरवली तिथे स्वामी स्वतः समोर उभे राहतील? आजचा दिवस तसाच आहे, वेगळ्या चमत्कारिक स्वामींच्या कृपेने भरलेला. तुझ्या हातात मी अशी देण देणार जी तुला आयुष्यभर समाधान देईल. फक्त तू पुन्हा मागे वळून पाहू नकोस, कारण तू जिथून आलास त्यापेक्षा मोठं भविष्य मी तुझ्या समोर ठेवले. प्रत्येक क्षण तुला सांगतोय, हे दिवस तुझे आहेत, हे क्षण, हे यश तुझे आहे. आता थांबायचं नाही, आता फक्त आभार मानायचे स्वामींचे. माझ्या भक्ताचं रडणं मला सहन होत नाही, म्हणूनच मी तुझं नशीब बदलतंय. तुझ्या नशिबात यशाची नवी वाट रेखाटली आहे आणि आजपासून ती वाट तुला दिसायला लागणार आहे. हे ऐकताना तुझ्या मनात जरी थोडंसंही कंप असला तरी जाणं, हे शब्द काही साधे नाहीत. हे स्वामी समर्थांचे संदेश आहेत. तुला उठवणारे, तुला बदल देणारे, तुला नवं आयुष्य देणारे. उगाच नाही तुला निवडले, मी लाखोंमध्ये तुला ओळखलंय. तुझं मन पाहिलंय, तुझी श्रद्धा पाहिली. आता तुझी इच्छा पूर्ण करण्याची वेळ माझी आहे. बाळा, जेव्हा तू एकटा बसून हळूच बोलला, स्वामी सगळं तुझ्यावर सोडले, आता तुम्ही सांभाळा, तेव्हा त्या शब्दांनी माझं हृदय हललं आणि मी त्या क्षणाला ठरवलं, आता माझं बाळ पुन्हा दुःखात राहणार नाही. तुझ्या डोळ्यांमधलं पाणी माझ्या चरणांवरची पूजा आहे. तुझं मौन माझ्यासाठी प्रार्थना आहे आणि तुझं हे शुद्ध मन माझं मंदिर आहे. स्वामी म्हणतात, तुझे मागितलं ते फक्त शब्द नव्हते, ते श्रद्धेचे, वंदनेचे आणि प्रेमाचे आवाज होते आणि मी त्या आवाजाला उत्तर देणारच होतो, पण योग्य वेळी. आणि ती योग्य वेळ म्हणजे आजचं हे पवित्र क्षण. तुझं आजचा प्रत्येक श्वास स्वामींच्या कृपेने भरलेला आहे. तुझं प्रत्येक आवाज, पाऊल यशाच्या वाटेवर चालायला सज्ज झाला आहे. बघ, मागे जे गेलं त्यावर विसर, कारण पुढे जे येणार आहे ते इतकं सुंदर असेल की तुला तुझ्या दुःखांचं आठवणही येणार नाही. कधी कधी वाटायचं ना, का माझ्यावरच हे सगळं? स्वामी म्हणतात, कारण तू माझा निवडलेला आहेस. तुझ्या खांद्यावर मी जरा जास्त भार टाकला, कारण मला माहीत होतं तू झुकणार नाहीस, तू तुटणार नाहीस. आणि तू तुटलाच नाही, म्हणून आज मी तुला बांधणार आहे, सुखाने, समृद्धीने आणि शांतीने. तुझ्या घराच्या दारात आता संकट नाही, माझं पाऊल पडले.
आता इथे फक्त आशीर्वादांचं वर्चस्व राहिलं आहे. आज तुझ्या हातून जे काही काम होईल त्यात यश दडलं असेल. तुझ्या चेहऱ्यावर हास्य परत येईल. जे जुळलं नव्हतं ते जुळेल. जे हरवलं होतं ते सापडेल. माझ्यावर सोड, मी तुझं आयुष्य घडवतो. फक्त तू श्रद्धा ठेव. संधी दिसली नाही तरी चालेल, पण माझ्यावर विश्वास सोडू नकोस, कारण मी अशी संधी निर्माण करतो जी सगळ्यांच्या कल्पनेपलीकडची असते. आजचा दिवस हीच ती वेळ आहे. याची इतकी वाट पाहत होतास. तुझ्या घरात आज शांतता नांदेल. तुझ्या मनात शांती वसेल. तुझं दुःख आता पायघड्या घालून निघून जाईल, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. तू कितीही वेळा पडला असलास, स्वामी तितक्याच वेळा तुला उभं करायला तयार होते. आज जे तुला हात देत आहेत ते उद्या हात धर आणि त्या विश्वासाच्या मार्गावर चालायला लाग. कारण स्वामी म्हणतात, आज मी तुझ्या मागे नाही, तुझ्या समोर चालतोय. माझा आशीर्वाद तुला मार्ग दाखवेल. माझं प्रेम तुला ऊर्जा देईल आणि माझी साथ तुला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल. स्वामी म्हणतात, बघ, आज आकाशही शांत आहे. वारा हळूवार वाहतोय. झाडं डोलत आहेत आणि तुझं अंतर्मनही तुला सांगते काहीतरी शुभ होणार आहे. काहीतरी विशेष तुला मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात आलेली अडथळ्यांची जंगले आता ओसरू लागतील, कारण स्वामी स्वतः वाट करून देत आहेत. जिथे अंधार होता तिथे आता दिव्यांचं उजेड आहे. तू खूप रडलास, पण आता हस, कारण तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक अश्रू आता मी मोत्यासारखा करून परत देणार आहे. त्यांचं रूप असेल यशाचं, समाधानाचं आणि प्रेमाचं. स्वामी तुला हळूच सांगतात, माझ्या बाळा, तू हरवलेला नव्हतास, तू वाट पाहणारा होता. म्हणूनच आज मी आलोय तुझ्या सगळ्या वाटा सोप्या करायला, तुझ्या सर्व चिंता घ्यायला आणि तुला पुन्हा आनंद द्यायला. आजची सकाळ तुला फक्त उजेड देऊन जात नाही, ती एक नवीन आशेचं दार उघडते. स्वामी म्हणतात, तुझ्या हातात आता रिकामा वेळ नाही आता, कारण तो भारणार आहे संधीने, यशाने आणि कृपेच्या भेटीने. स्वामींची कृपा अशी आहे की जे तुला कधी शक्य वाटलं नव्हतं ते आज सहज शक्य होईल. जे लांब वाटायचं ते आज अगदी जवळ असेल. जे हरवलं होतं त्याची पावलं आज तुला ऐकू येतील. बघ, मी तुला काहीतरी नवीन देतोय. हे केवळ पैसा नाही, हे समाधान आहे, हे स्थैर्य आहे, हे मनाची शांती आहे, जी तू इतकी वर्ष शोधत होतास. कधी वाटायचं का असं होतंय माझ्यासोबत? स्वामी म्हणतात, कारण मी तुला घडवत होतो, तुझ्या श्रद्धेला अधिक मजबूत करत होतो. कारण मी जे तुला देणार होतो ते साधू संत नव्हतं, ते अद्भुत होतं. आता ते अद्भुत तुझ्या उंबरठ्यावर आहे. फक्त डोळे उघड, मन निवांत कर, स्वामींचं स्मरण कर आणि अनुभव घे त्या प्रत्येक क्षणाचा, जो फक्त यासाठी बनला आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात आलोय. हे आशीर्वाद घे, हे समाधान घे, हे यश घे, हे प्रेम घे, हे जीवन घे, कारण आता तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होते. बाळ, आता मागे वळून पाहू नकोस, कारण जे गेलं त्याहून तू शिकलास आणि जे येणार आहे ते तू जागणार आहेस माझ्यासोबत. आज मी तुला संपूर्ण देतोय, कारण तुझं प्रेम संपूर्ण होतं, तुझी श्रद्धा संपूर्ण होती. आता माझा आशीर्वाद हे संपूर्ण असेल. बाळा, आजपासून तुझ्या जीवनात एक नवा सूर निर्माण होते. हा सूर आहे आशेचा, आनंदाचा, समाधानाचा. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आता आहे. तुझ्या चालण्यात माझं बळ आहे आणि तुझ्या नशिबात माझं हस्ताक्षर आहे. तू म्हणाला, स्वामी, आता काहीच उरलेलं नाही. मी तुझ्या त्या शब्दांतली हताशा ऐकली, पण बघ, आता आज मी तुला जे देतोय ते तुला पुन्हा उभं करण्यासाठी, राहण्यासाठी नव्हे, तर उंच भरारी घेण्यासाठी आहे. मी जे घेतलं ते तुझ्या भल्यासाठी आणि मी जे देतोय ते तुझ्या आयुष्याला सोन्यासारखं बनवण्यासाठी. तुझं आयुष्य आता नवीन रंगाने भरून जाणार आहे. जे रंग तू कधी पाहिलेसही नव्हते ते मी तुझ्या नशिबात भरते. तुझं भविष्य आता तुला आनंदाने हाक मारणार आहे. तुझ्या मनात जी इच्छा लपलेली होती ती सुद्धा मी ओळखली आहे. तुला काही सांगावं लागत नाही, कारण माझ्यासाठी तुझं मौन हेच प्रार्थना होतं. मी तुला रडलं पाहिलं, मी तुला एकटं पाहिलं. त्यामुळे पण आज मी तुला आनंदात पाहू इच्छितो, तुझ्या चेहऱ्यावर समाधान पाहू इच्छितो. म्हणून आज मी तुला स्वतः तुझ्या पाशी आलोय, हातात आशीर्वाद घेऊन, मनात फक्त तुझ्यावरच प्रेम घेऊन. बाळा, आता तुझं जग बदलणार आहे. आता तुला अपमान नाही, सन्मान मिळेल. नाकार नाही, संधी मिळेल. एकटेपणा नाही, साथ मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं कायमचं अढळ प्रेम आणि रक्षण तुला मिळेल. कधी वाटायचं ना सगळे पुढे जात आहेत, मीच मागे राहिलो. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला मागे खेचत नव्हतो, मी तुला पुढे जाण्यासाठी तयार करत होतो. माझ्या वेळेवर मी तुला इतकं पुढे घेऊन जाईन की मी सगळं जग फक्त बघत राहील.
आजपासून तुझं नाव उजळेल. लोक म्हणतील, अरे याचं नशीबच फळलंय. पण तुला माहीत असेल ते नशीब नव्हतं, हे स्वामी समर्थ होते. स्वामी म्हणतात, मी तुझ्या कष्टांचं सोनं करणार आहे. मी तुझ्या अश्रूंमधून यशाचं गारुड उभं करणार आहे. मी तुझ्या जीवनात असा प्रकाश टाकणार आहे की तुझ्या मागच्या काळोखालाही तुला आभार मानावेसे वाटतील. हेच आहे स्वामी समर्थांचं प्रेम. शब्दापलीकडचं शंका न करता स्वीकारावर असतं. जेव्हा सर्व मार्ग संपतात तेव्हा स्वामींचा मार्ग सुरू होतो. आता वाट बघायची नाही. आता मनाला सांगायचं, स्वामी आले आणि आता सगळं ठीक होणार. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जे तू मनापासून मागितलंय ते मी मनापासून तुला देणार आहे. आजपासून तुझं आयुष्य जेवढं शांत तेवढं शक्तिशाली होईल. कारण मी तुझ्या मागे नाही, आता तुझ्या पुढे चालतोय. प्रत्येक अंधाऱ्या वाटेला दिवा घेऊन उजळतोय. तू फक्त चालत राहा, माझ्यावर विश्वास ठेवू राहा. हे दिवस तुला खूप शिकवून गेले. कोण आपलं, कोण परक, कोण सोबत राहील आणि कोण मध्येच जाईल हे तू अनुभवलं. पण आता ज्या दिशा तुझ्या समोर आहेत त्या फक्त स्वामींच्या कृपेने सजलेल्या आहेत. ही गोष्ट तू आजवर कितीही प्रयत्न करून मिळवू शकला नाहीस, ती मी तुला सहज देईन. कारण तू माझा भक्त आहेस आणि मी माझ्या भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. ज्याचं मन स्वच्छ असतं, ज्याच्यासोबत सदैव देव असतो आणि तुझं मन एवढं पारदर्शक आहे की स्वामी स्वतः ते आरशासारखं बघतात. ते म्हणतात, मी तुझं दुःख पाहिले, मी तुझं मौन ऐकले आणि आता मी तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवणारच आहे. कधी तुला वाटलं असेल स्वामी सगळं संपलंच चाललंय, पण बघ आज ते स्वामी सांगत आहेत, बाळा आतापासून सगळं नव्याने सुरू होणार आहे. जे हरवलं होतं ते पुन्हा तुला मिळेल. जे तुटलं होतं ते अधिक मजबूत होऊन परत येईल. स्वामी म्हणतात, आता प्रत्येक दार तुझ्यासाठी उघडेल, प्रत्येक अडथळा मार्ग सरेल आणि प्रत्येक संकट फिकी पडेल. कारण आता माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आज तू जोपर्यंत बोलत राहशील स्वामी समर्थ, तोपर्यंत तुझ्या भोवतीचं वातावरण बदलत जाईल. तूच जाणशील की काहीतरी वेगळं घडते. मनात शांतता येते, डोळ्यांमध्ये चमक आहे आणि भविष्यकाळ अचानक उजळून निघालाय. हे सगळं काहीच योगायोग नाही, ही आहे स्वामी समर्थांची कृपा. स्वामी म्हणतात, तू मनापासून मागितलं म्हणून मी मनापासून दिलं. आता या कृपेला धरून ठेव. ही श्रद्धा हीच तुझी खरी संपत्ती आहे. बाळा तुला आता काही कमी पडणार नाही. तुझ्या वाटेला आलेली रात्र आता संपते, पुन्हा सकाळ उगवते आणि ती सकाळ स्वामींच्या आशीर्वादाने भरलेली आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुला फक्त आता मागायचं नाही, कारण मी ते तुला आधीच देऊन ठेवले. आता वेळ आली आहे ते स्वीकारण्याची, पाहण्याची आणि त्यासाठी मनापासून आभार मानण्याची. आज तुला जेवढा विश्वास माझ्यावर आहे त्याच्या कितीतरी पटीने मी तुझ्यावर प्रेम करतोय. कारण श्रद्धा नेहमी हृदयातील असते आणि तू ती दाखवली आहेस. माझ्या पायाशी जो मनाने झुकतो त्याच्या नशिबाला उंच उचलण्याचं काम मीच करतो. आज मी तुझ्या मनातली सगळी चिंता काढून घेतोय आणि त्या जागी समाधान, स्थैर्य आणि शांती भरते. तुझ्या हातात काहीतरी अडकून राहिलं होतं, जसं सगळं थांबलं असं वाटत होतं. पण ते अडथळे फक्त थांबलेले नव्हते, ते माझ्या कृपेसाठी वाट पाहत होते. आता ती वाट संपली आहे आणि तू नवीन सुरुवात करायला तयार आहेस. स्वामी म्हणतात, तुला जे हवंय, पैसा, यश, समाधान, प्रेम, घर, सगळं मी तुला देणार आहे. फक्त पण माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तू आजपर्यंत जे काही गमावलंस, जे तुझं नसलेलं नव्हतं ते फक्त थांबलेलं होतं आणि आता तेच गोष्टी तुला दुप्पटीने मिळणार आहेत. तुझ्या आयुष्यात एक नवा वसंत सुरू होतोय. तुझ्या जीवनाची पानं आता हिरवीगार होणार आहे. दुःखाचे वाळवंट आता मागे पडतील आणि समृद्धीचं, सुखाचं नवं दार उघडेल. तू किती वेळा स्वतःशी बोललास, कधी माझं नशीब उजळेल. आज मी तुला सांगतो, हेच ते क्षण आहेत, हेच ते दिवस आहेत जे तुला आयुष्यभर लक्षात राहतील. पैसा हवाय ना तुला, मग घे. मी देतोय, पण त्यासोबत समाधान देतोय. कारण जे मी देतो ते कधीच हरवत नाही. जेव्हा इतर लोक म्हणतील, कसा काय अचानक इतका बदल झाला याच्या आयुष्यात, तेव्हा तू हसून फक्त एवढंच सांग, स्वामी समर्थ म्हणाले आणि सगळं बदलून गेलं. तुझं घर, तुझं कुटुंब, तुझं आयुष्य सगळं आता स्वामींच्या आशीर्वाद न्हालेलं आहे. भिंती जरी जुन्या असतील तरी त्यांच्यावर आता नव्या आशेचं रंग चढणार आहे. माझं बाळ, आता मी तुझ्यासाठी प्रार्थनाही करतो, कारण तू माझा आहेस आणि मी तुझा. हे नातं रक्ताचं नाही, हे नातं आहे विश्वासाचं, श्रद्धेचं आणि भक्तीचं. आज तुला जे हवंय ते तुला मिळणारच आहे, कारण तुझं मन पवित्र आहे आणि जिथं मन पवित्र तिथं स्वामींचा वास असतोच. बाळा तू कितीही वेळ पडला
मी तितक्याच वेळा तुला उचलणार आहे, कारण माझं प्रेम तुला अटळ आहे. माझा आशीर्वाद तुला अखंड आहे आणि माझी सोबत ती कधीच संपणार नाही. आयुष्यात बऱ्याच वेळा तुला कसं वाटलं असं ही स्वामी आता काहीच उरलेलं नाही, पण त्याच क्षणी मी तुझ्या मनात एक लहानसा आशेचा किरण टाकला. तो किरणच तुला पुन्हा चालायला बळ देत राहिला. तो किरण म्हणजेच मी होतो. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा खरी सुरुवात तिथूनच होते, कारण जेव्हा माणूस थांबतो तेव्हा देव सुरू होतो. आज तू थांब क्षणभर आणि डोळे मीट. मनात फक्त स्वामी समर्थ म्हण आणि पहा, तुला वाटेल काहीतरी शांत झाले. तुझ्या आत एक गूढ शक्ती जागृत झाली. ती शक्ती मी आहे, स्वामी समर्थ. मी तुझ्या मनाच्या प्रत्येक कंपनात आहे. मी तुझ्या श्वासात, तुझ्या विचारात, तुझ्या हृदयात आहे. म्हणूनच आज मी तुला सांगतो, तू हरवलेला नाहीस, तू थकलेला नाहीस, तू तर तयार झालेला आशीर्वाद स्वीकारण्यासाठी. बघ, मी तुला आता एक असं यश देणार आहे जे फक्त तुझ्या हातातच नाही, तर तुझ्या प्रत्येक पावलात दिसेल, तुझ्या बोलण्यात, तुझ्या चेहऱ्यावर, तुझ्या नजरेत आणि तुझ्या जीवनात प्रकट होईल. आजपासून लोक तुला नव्या नजरेने बघतील. ते म्हणतील, काय बदललाय हा माणूस. पण तुला माहीत आहे, स्वामी समर्थ आयुष्यात आले आणि त्यांनी सगळे बदलून टाकलं. तुझं घर जे आजपर्यंत शांततेसाठी असलेलं होतं, ते घर आता स्वामींच्या कृपेने भरून जाणार आहे. दरवाजातून जे आत येईल ते आता संकट नव्हे, ते आशीर्वाद, संधी, यश आणि भरभराट असेल. बाळा, मी तुला कधीच एकटं सोडलं नाही, फक्त तुझी परीक्षा घेत होतो. आता ती परीक्षा संपली आहे आणि आता बक्षिसाचा वेळ आलाय. त्या बक्षिसात तुला फक्त पैसाच नाही, तर सन्मान, समाधान आणि शाश्वत यश मिळेल, जे तुला आयुष्यभर साथ देईल. स्वामी म्हणतात, आजचा दिवस मी खास तुझ्यासाठी बनवला आहे. यात ते होईल जे तुझ्या उन्नतीसाठी असेल. हे लक्षात ठेव, तुझं नशीब आता माझ्या हातात आहे आणि मी ते सोन्याने भरून जाणार आहे. पण आता मी तुझं सगळं दुःख संपवलं आहे. तुझ्या आयुष्यातले अश्रू, निराशा, भीती सगळं आता मागे पडलं आहे, कारण आजपासून तू माझ्या आशीर्वादाखाली जगतोयस. हे विश्व मोठं आहे, पण माझं प्रेम तुझ्यासाठी अजून मोठं आहे. मी तुला यश देईन, पण त्यासोबत स्थैर्यही देईन. मी तुला पैसा देईन, पण त्यासोबत समाधानही देईन. मी तुला लोकांचं कौतुक देईन, पण त्यासोबत मनातली शांतीही देईन. तू जे स्वप्न पाहिलं ते आता फक्त स्वप्न राहणार नाही, ते सत्यात उतरणार आहे माझ्या कृपेमुळे. कारण तू आता फक्त मागत नाहीस, तू पात्रही ठरलास. तुझ्या हातात आता जे पडणार आहे ते केवळ योगायोग नाही, ते स्वामी योग आहे, ज्याच्यामध्ये संधी, समृद्धी आणि त्याचं सुख सामावलेलं असतं. जेव्हा लोक तुला म्हणतील हे शक्यच नव्हतं, तेव्हा तू फक्त एवढंच हसून सांग, स्वामी म्हणाले होते आणि म्हणून झालं. तुझ्या पावलांमागे आता विजयाची छाया आहे. तुझ्या मनात शांतीची गोड झुळूक आहे आणि तुझ्या घरात आता स्वतः स्वामी समर्थांची कृपा साक्षात वावरते आहे. तू आता मागे होऊन पाहू नकोस, कारण तू जिथं चालतोयस ती दिशा आहे साक्षात चमत्काराची, भरभराटीची आणि आत्मविश्वासाची. आजचा दिवस हा शेवट नसून तो तुझ्या जीवनाच्या सुंदर सुरुवातीचा पहिल्या पायरी आहे. तू चालत राहा विश्वासाने, भक्तीने, कारण मी चालतोय तुझ्या पुढे सर्व वाटा मोकळ्या करत आणि तुला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी. आजची ही भावना, ही अनुभूती, ही आशा नाही की ती खरी अनुभूती आहे माझ्या अस्तित्वाची. मी तुझ्या मागे नव्हतो, मी तुझ्या आत होतो. आता मी तुझ्या पुढे आहे, त्यामुळे तुला घेऊन चालण्यासाठी, तुला उंच नेण्यासाठी आणि तुला तुझंच जीवन पुन्हा प्रेमाने जगायला शिकवण्यासाठी. बाळा, मी कधी उशीर करत नाही. मी जेव्हा येतो तेव्हा सगळं एकदम भरून देतो. जे गेलं ते परत देतो, जे तुटलं ते जोडतो, जे हरवलं होतं ते तुला नव्याने गवसतो. तू आज जे ऐकतोयस ना, ते केवळ शब्द नाहीत, ही मी आहे, तुझ्या मनात बोलणारी माझी कृपा, तुझ्या श्वासात वाहणारी माझी शक्ती, तुझ्या प्रत्येक धडपडीत माझं बळ मिसळलेलं आहे. बाळा, आता तू कधीही एकटं नाहीस. आता जेवढं पुढे तू पाऊल टाकशील तेवढं माझं संरक्षण तुझ्या सोबत असेल. प्रत्येक अडचणीला मी आधीच पार करून ठेवलं असेल. मी तुझ्या नजरेतून पाहतो, मी तुझ्या अंतःकरणातून बोलतो, म्हणून मी तुझ्यासाठी जगात अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. कारण तुझ्या नशिबात दिशा आता माझ्या हातात आहे. तुझं नशीब आता सगळ्या जगांपासून बाहेर पडून चमत्काराच्या उन्हात चालायला लागणार आहे. आता तुला थांबायचं नाही, काही विचारायचं नाही, फक्त चालत राहायचं श्रद्धेने, नम्रतेने, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून. बघ बाळा, आता कुठेच अंधार नाही. आता तुझ्या पावलांखाली फक्त माझा प्रकाश आहे. तुझ्या मागे माझं संरक्षण आहे आणि तुझ्या समोर माझं वचन आहे. मी तुला सुखीच ठेवीन, समृद्धच बनवीन आणि कधीही एकटं पडू देणार नाही.
आता या क्षणी ज्याचं मन हे सगळं ऐकून थोडं थरथरतंय त्याच्यासाठी स्वामी एकच सांगतात, हेच संकेत आहेत, हेच चमत्कार आहेत. आता माझं बाळ तयार आहे. जेवढा विश्वास ठेवशील तेवढंच मोठं दान तुला मी देईन. जेवढी श्रद्धा ठेवशील तेवढा माझा विश्वास, आशीर्वाद तुझ्या जीवनात गडदपणे उतरवीन. आता वेळ आली आहे तुझ्या जीवनात नवीन वाट चालवायला, नवे दरवाजे उघडायला आणि माझ्या प्रेमाने न्हालेले नवं भविष्य जगायला. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी आता तुझ्या प्रत्येक श्वासात सामावलेलो आहे. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं चालणं सगळं आता माझ्या आशीर्वादाच्या सावलीखाली आहे. तू जे जे बोलशील ते आता फळ येईल. तू जे जे ठरवशील त्यात यश मिळेल, कारण मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक निर्णयात तू आज जेवढं सहन केलंस ते फुकट गेलं नाही. ते माझ्या चरणी अर्पण झालं आणि आता त्याचं फळ तुला समृद्धीच्या, सन्मानाच्या आणि सुखाच्या रूपात मिळणार आहे. माझ्या भक्ताला मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. मी त्याला देतो जे तो मागतो त्याच्यापेक्षा अधिक, कारण मी फक्त मागणं पूर्ण करत नाही. मी मन ओळखतो, भावना समजतो आणि आयुष्यच बदलतो. तुझं मन कधी शांत नसलं ते मी जाणतो. तुझ्या रात्री जागून गेल्या. तुझी प्रार्थना फक्त एकदाचीच नव्हती. स्वामी समर्थ तुझ्या फक्त सांभाळा आणि आज मी तुझ्याशी आहे आणि त्यामुळे फक्त सांभाळण्यासाठी नाही तर तुला उंच नेण्यासाठी, उठवण्यासाठी आणि तुझं भाग्य उजळवण्यासाठी. बघ, ही वेळ अशीच नाही आली. ही वेळ मी खास तुझ्यासाठी बनवली आहे. तू हे ऐकत आहेस, हेच माझं संकेत आहे की बाळा, आता तुझी वाट बदलली आहे. आता तुझं नशीब फुलायला लागलंय. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या नावात एवढी ताकद आहे की जे अडकलेलं होतं ते मोकळं होतं, जे गमावलेलं होतं ते परत येतं आणि जे अशक्य वाटायचं ते सहज शक्य होतं. आज तुझ्या आयुष्यात जो क्षण चालू आहे तो फक्त एक दिवस नाही, तो स्वामींच्या कृपेचा दरवाजा आहे जो उघडला आहे आणि आता तो बंद होणार नाही. आम्ही म्हणतात, बाळा, मी केवळ तुझं भविष्य उजळवणार नाही, मी तुझ्या संपूर्ण अस्तित्वाला नवा अर्थ देणार आहे. तू आता पूर्वीसारखा राहणारच नाहीस, कारण आता माझा आशीर्वाद तुझ्या नसतानाच नसात वाहत जाणार. तुझ्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच तेज दिसेल. लोक विचारतील, काय झालं, काय बदललं? आणि तेव्हा तू हसून सांगशील, स्वामी आले आणि मी स्वतः बदलून गेलो. मी तुला केवळ संकटापासून वाचवत नाही, मी तुला इतका मजबूत करतो की संकट तुझ्यासोबत राहतात, तुझ्या खाली राहतात. तुझं मन आता माझं मंदिर झालंय. तुझं जीवन माझं कार्य बनलंय आणि तुझं यश हे माझ्या कृपेचं फळ आहे. आजपासून तुझ्या प्रत्येक पावलावर आशीर्वाद असतील, प्रत्येक बोलण्यात शक्ती असेल, प्रत्येक प्रयत्नात यश असेल, कारण मी स्वतः तुझ्यासोबत चालतोय. बघ, ते दार उघडलंय जे इतके दिवस बंद होतं. आता त्या दारातून येणारी संधी, यश, समृद्धी आणि प्रेम तुझ्या उंबरठ्यावर उभी आहे. तू आता मागे नकोस राहू, कारण स्वामी स्वीकार करतात, कारण मी आता देतोय तुला माझं संपूर्ण प्रेम, संपूर्ण शक्ती आणि संपूर्ण कृपा. तुझ्या घरात, तुझ्या जीवनात आणि तुझ्या भविष्यात स्वतः स्वामींचा वास होतोय. बाळा, आता तू कितीही मोठं स्वप्न बघ, ते तू पूर्ण होणारच. आजपासून हरवलेली आशा परत येणार आहे, खचलेलं मन पुन्हा उभं राहणार आहे आणि बंद दार एकामागून एक उघडणार आहे. कारण स्वामी म्हणतात, आता तुझा काळ सुरू झालाय. बाळा, तुला आता थांबण्याची गरज उरलेली नाही, कारण मी तुझ्या मागे नाही आणि आता तुझ्या पुढे चालतोय. तुला अंधारात सोडत नाही, तर तुला प्रकाशाकडे घेऊन जातोय. तुझ्या जीवनात जी शांतता आज तू अनुभवतो आहेस, ती फक्त नशिबाची नाही, ती माझ्या आशीर्वादांची छाया आहे, जी आता तुझ्या प्रत्येक श्वासाला नवीन अर्थ देणार आहे. तुझं घर जे कधी काळजी, आर्थिक चंचल आणि मनस्तापाने भरलेलं होतं, ते घर आता माझ्या कृपेने सुखाचं मंदिर होणार आहे, जिथे अन्नही नसेल, आनंदही असेल, प्रेमही असेल आणि माझं सततची उपस्थिती असेल. माझं बाळ, आता तू मागे वळून पाहू नकोस, कारण माझे दुःख होतं आणि पुढे माझी कृपा आहे. आता फक्त चालायचं, माझं नावाचं जप करत. माझ्यावर विश्वास ठेव. तुझं नशीब फुलतंय, प्रत्येक दार उघडलंय आणि जिथे तू नकार ऐकला होतास तिथं आता तुला हो मिळणार आहे. जिथं तू हरलास असं वाटलं होतं तिथूनच तुझं विजयाचं वारं वाहू लागणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला त्या उंचीवर नेईन जिथं तू स्वतःवर गर्व करतो नको. त्यामुळे नम्रपणे स्वामी समर्थांची कृपा असं म्हणशील, कारण माझं बाळ कधी एकटं राहत नाही, ते नेहमी माझ्या छायेखाली फुलतं. आजचा हा क्षण, तू ऐकत असलेले शब्द, तुझ्या हृदयात उतरत असलेली ही भावना, हे सगळं काही योगायोग नाही, हे आहे स्वामी समर्थांचं स्पष्ट उत्तर की बाळा, तुझा काळ बदलत आहे. आता तुझ्यावर फक्त कृपाच कृपा वाहणार आहे.
आता तुझ्या हातातून पैसा निसटणार नाही, तुझ्या घरात पुन्हा ताणतणाव येणार नाही, तुझ्या मनात भीती राहणार नाही, कारण स्वामी म्हणतात आता मी तुझ्या संपूर्ण भार उचलला आहे. बाळा आता तू चिंता करू नकोस, मी तुझं सगळं ओझं उतरवून घेतलं आहे. इतकं काळ तू जे मोकपणे सहन केलंस, जेव्हा तुला वाटलं की कोणाचाच साथ नाही, तेव्हा मीच तुझ्या मनाच्या कोपऱ्यात थांबून होतो. आज मी तुझ्या सर्व अश्रूंना यशाच्या आनंदात रूपांतरित करणार आहे. मी जे वचन दिले ते मोडणार नाही, ते तुला आता मागावी लागणार नाही, कारण तुझं नशीब मी स्वतः उजळवणार आहे. आजपासून तुझं आयुष्य नव्याने सुरू होणार आहे. तुला वाटलं असेल की उशीर झाला, संधी गेल्या, जग पुढे निघून गेलं, पण हे हे फक्त तुझ्या डोळ्यातील पाहिलेलं आहे. माझ्या दृष्टीने तुझं योग्य वेळ आता आलाय. मी अशा पद्धतीने तुझ्यावर कृपा करीन की तुला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. ज्या गोष्टीसाठी तू आजवर दरवाजा दरवाजा भटकला, त्या गोष्टी आता तुला शोधत तुझ्या उंबरठ्यावर स्वतः येतील. जे अडकवून ठेवलेलं होतं ते मी मुक्त करत आहे. तुझ्या मनात कितीतरी वर्षापासून एक इच्छा लपलेली होती, जी तू कुणाला सांगितली नाहीस. ती इच्छा एवढी गहिरी होती की तू स्वतःही विसरलास कधीकधी, पण मी नाही विसरलो, कारण माझं कार्यच हे आहे, भक्ताच्या अंतःकरणातील गुपित वाचून त्यांचं जीवन सोनेरी करणं. ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. अगदी अशा वेळी जेव्हा तू विसरशील सुद्धा की तू कधीतरी मागितली होतीस ती इच्छा. तुझ्या कष्टांचा, त्यागाचा, धीराचा आणि संयमाचा आज मी योग्य मोबदला देणार आहे. आता तुझ्या जीवनात जे येईल ते फक्त तुझ्या मेहनतीचं फळ नाही, तर माझ्या आशीर्वादांचं वरदान असेल. तू जे गमावलंस ते मी तुला दुप्पटीने परत देईन. जिथे हरवलास तिथेच तुला विजयाचं तेज मिळेल, आणि तू जिथे झुकलास तिथूनच तुला उचलून समाजात मानाचं स्थान देईन. हे सगळे मी करत आहे कारण तू श्रद्धा ठेवलीस. तू मागे न वळता माझं नाव घेत चाललास राहिला. तू पुढं पाहत राहिलास आणि तू हार मानली नव्हतीस. आज तुझ्या त्या एका स्वामी समर्थ या उच्चाराने मी तुझं संपूर्ण नशीब पालटं आहे. त्यामुळे आता तुला काहीच कमी पडणार नाही. ना प्रेम, ना पैसा, ना यश, ना शांती, सगळं काही तुला भरभरून मिळेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, हा सगळा बदल माझ्या कृपेने आहे. त्यामुळे अहंकार नाही, फक्त कृतज्ञता ठेव, कारण तू माझा बाळ आहेस आणि माझा आशीर्वाद तुला आता आयुष्यभर लाभत राहील. बाळा, इतक्या काळापासून तू ज्या एका गोष्टीसाठी प्रार्थना करत होतास, रोज मनापासून जे मागत होतास, ते फक्त शब्द नव्हते, त्या मागणीत तुझं संपूर्ण जीवन होतं. तुझी स्वप्न होती, तुझी वेदना होती. तुला वाटलं की कधीच उत्तर मिळणार नाही, पण आज स्वामी समर्थ स्वतः सांगत आहे, बाळा, जे तू मनापासून मागितलं आहेस ते आज तुला मिळणार आहे. कधी कधी आपण एक वाट पाहत असतो, त्यामुळे वाट बघतो की संधी कधी येईल, कधी दार उघडेल, कधी चमत्कार होईल, पण स्वामींच्या विश्वात संधी येत नाही, ती तयार केली जाते. त्यांनी सगळं आधीच ठरवून ठेवलं असतं. तुझी परीक्षा घेतली गेलीस, तुझं संयम तपासलं गेलं, आणि आता जेव्हा तू खरंच तयार आहेस तेव्हा ते तुला देण्यात सज्ज झाले. ते म्हणतात, तू आता पात्र झाला आहेस बाळा, मी तुला मागे नाही ठेवणार. आजचा दिवस हा एक सामान्य दिवस नाही. आज तुझं नशीब वळणार आहे. ज्या गोष्टीसाठी इतरांनी तुला कमी लेखलं, जिथे तुला नाकारलं मिळाले, तिथेच आता तुला होकार येणार आहे. कारण आता तुझ्या मागे कोणाचा पाठिंबा आहे हे लोकांना समजेल. तुला पाठिंबा म्हणजे स्वामी समर्थ यांचा. जेव्हा एखादं युग पूर्ण होतं तेव्हा नव्या युगाची सुरुवात होते. तुझ्या जीवनाचं जुनं पान आता मिटतंय. आता त्या जागी स्वामी स्वतः नवं पान लिहित आहे. तुझ्या हातून निसटलेली ती संधी, तो पैसा, तो यश, हे सगळं तुझ्या पुन्हा मिळणार आहे. पण यावेळी ते अधिक मोठं स्वरूप घेऊन परत येणार आहे. कारण आता त्यामागे तुझी मेहनत, तुझा संयम आणि स्वामी समर्थांची कृपा आहे. आणि या तीन गोष्टी मिळाल्या की कुठलाही अडथळा फार काळ टिकू शकत नाही. तुझ्यासमोर जी दारं बंद वाटत होती ती आता एकामागून एक उघडत जातील, आणि त्या प्रत्येक घडणाऱ्या दारामागे असेल एक संधी, एक आनंद, एक यशस्वी वळण. माझं बाळ जेव्हा डोकं ठेवतं तेव्हा मी माझ्या सर्व काही त्याच्यावर उधळून टाकतो. तू डोकं टेकवलंस, डोळ्यातून अश्रू वाहिलेस, मनापासून सांगितलं की स्वामी फक्त सांभाळा. आणि त्या एका प्रामाणिक क्षणी मी निर्णय घेतला की आता तुझ्या जीवनात भरभराट व्हायला हवी. ही वेळ फक्त तुझ्या मागण्याची नाही, ही वेळ आहे माझ्या कृपेच्या उत्तराची. जे तू मनापासून मागितलं आहेस ते तुला आज मिळणार आहे, कारण आता काळ परिपक्व झालाय. हे फक्त दैव नाही, हा तुझ्या मनाच्या स्थैर्याचा विजय आहे. इतका काळ तू जेव्हा एकट्याने रात्रभर जागत होतास तेव्हा सगळे दारं बंद वाटत होती आणि एक एक आशा तुटत चालली होती. तेव्हा फक्त एक गोष्ट तुझ्या सोबत होती,
स्वामी समर्थांचा विश्वास आणि आज तोच विश्वास तुला तुझं सर्वस्व परत देणार आहे. स्वामी कधीच उशीर करत नाहीत बाळा. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात, कारण जेव्हा ते देतात तेव्हा भरभरून देतात. तुला वाटत असेल की हे इतकं सहज कसं शक्य झालं, पण त्यामागे आहे तुझ्या त्या दिव्यशाची मनापासून बोललेले प्रार्थनेचं वाक्य. त्या दिवशी तू डोळे मिटून म्हणाला, स्वामी मी थकलो, आता तुम्ही सांभाळा. हे वाक्य त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्या दिवशी त्यांना तुला भरभरून देण्याचं ठरवलं होतं. आज ज्या गोष्टी तुला हातात येणार आहे त्या तुला आधीच दिलेल्या होत्या, पण वेळ आली नव्हती. आज ती वेळ आली आहे. आज त्या मागण्या दिल्या जाणार आहे, दिशा मिळणार आहे. ते यश, तो पैसा, ती संधी, ज्या गोष्टी तुला हव्या होत्या त्या आता तुला आता एका मागोमाग मिळणार आहे. पण ही वेळ ही केवळ यशस्वी होण्याची वेळ नाही, ही वेळ आहे मनापासून कृतज्ञ होण्याची. कारण जे काही घडणार आहे ते तुझ्या कष्टाचं फळ असलं तरी ते आकार देणार आहे हात स्वामी समर्थांचा. स्वामी म्हणतात, मी कधीच फक्त मागण्या पूर्ण करत नाही, मी पूर्ण जीवन बदलतो. म्हणून तू जे मागितलंय त्याच्या पुढेही तुला बरंच काही मिळणार आहे. आज तुला वाटेल हे खरंच घडतंय का, पण हो, ते घडतंय, कारण आता तू त्यासाठी पात्र ठरलास. तुझ्या विनंतीला आता त्याचं आमीन मिळालंय. जे तू मनापासून मागितलं आहेस ते आज मिळणार आहे. हे ऐकून तुझ्या मनात जो आनंदाचं लहर उमटेल आहे, ते लहर फक्त भावना नाही, ती संकेत आहे. हे शब्द तुझ्यासाठी आहेत, कारण तुला आता जे मिळणार आहे ते तुला संपूर्णपणे बदलून टाकणार आहे. तू जेव्हा मागितलं होतंस तेव्हा परिस्थिती वेगळी होती, तू वेगळा होतास, पण आता इतका संयम ठेवून, इतक्या चाचण्या पार करून तू त्या गोष्टीसाठी योग्य झाला आहेस. स्वामी म्हणतात, मी भक्ताला त्याच वेळी देतो जेव्हा तो केवळ मागत नाही, तर त्यासाठी स्वतःला माझ्या हवाली करतो. आणि तू ते केलंस. तू म्हणाला, स्वामी मी आता काही समजूत शकत नाही, पण आता तुम्हाला समजत आहे आणि तेवढंच पुरेसं आहे. ही श्रद्धा होती जी आज तुझ्या त्या मुक्कामापर्यंत घेऊन आली आहे, जिथून तुझं आयुष्य एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. आज मिळणारी गोष्ट फक्त एक आर्थिक लाभ किंवा यश नाही, ती आहे मोकळेपणा, मनशांती आणि स्वतःवरचा विश्वास परत मिळवण्याची वेळ. स्वामी तुला फक्त हवं ते देत नाही, हे तुला तुझ्या मूळ ओळखीपर्यंत पोचवतात. आता तुझा चेहरा तेजस्वी होणार आहे. लोक तुला ओळखतील, पण जुन्या डोळ्यांनी नाही. ते म्हणतील, काहीतरी आहे याच्यामध्ये, स्वामींचं काहीतरी आहे. हेच आहे स्वामींचं सामर्थ्य, जे भक्ताला फक्त वर उचलत नाही, ते भक्ताला प्रेरणादायक बनवतं. तुझं घर जेव्हा चिंता, गरिबी किंवा वैराग्यानं भरलेलं होतं, ते घर आता आनंद, समाधान आणि सुखाच्या लहरीने भरून जाणार आहे. आजपासून स्वामींचं नाव घेतल्यावर तुला फक्त मानसिक शांतता मिळणार नाही, तुला प्रत्यक्ष परिणाम दिसणार आहे. बँकेत पैसे वाढतील, कामात यश मिळेल, नाती सुधारतील आणि सर्वात मोठं म्हणजे तू स्वतःला परत प्रेम करायला शिकशील. स्वामी समर्थ म्हणतात, जे मागितलं त्याही पुढे मी देतो, पण ते देण्याआधी मी भक्ताला तयार करतो. आणि आता तू तयार झालायस बाळा. म्हणून आज तुझी ती मनापासूनची मागणी ती पूर्ण होणारच आहे. ही वेळ सुरुवात आहे स्वामी समर्थांच्या कृपाकथांची सुरुवात. बाळा, जे तू मागापासून मानापासून मागितलं आहेस ते मी फक्त ऐकलं नाही, मी ते 100 पट तुला पोटभर अनुभव करेल. आणि तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये तुझी ती मागणी मिसळलेली होती, ती अश्रू आता वाया गेले नाही. त्या प्रत्येक थेंबामागे एक उत्तर तयार झालं आहे आणि ते उत्तर आज तुझ्या दारात उभं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण मागितलं, प्रार्थना केली, पण उत्तर नाही मिळालं. पण खरंच सांगू का बाळा, स्वामी कधीच मौन राहत नाही. त्यांचं उत्तर नेहमीच कुत्रित असतं आणि ते शांत असेल तरी कार्यरत असतात. तुझ्यासाठी त्यांनी एक गोष्ट घडवून ठेवली होती, योग्य वेळेची वाट पाहत, आणि ती वेळ आता आली आहे. आजपासून तुझ्या जीवनात जे घडणार आहे त्यासाठी तू कित्येक वेळा रात्रभर जागलास. तुला वाटायचं हे स्वप्न मीच का पाहिलं, का हे इतकं दूर वाटते, पण बघ आज जे स्वप्न उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहण्याची वेळ आली आहे आणि ते घडतंय, कारण स्वामी समर्थांनी तसंच ठरवलं आहे. तू मागितलेली गोष्ट फक्त धन, पद, यश यापुरती मर्यादित नव्हती. त्यामागे एक भावना होती, स्वतःला सिद्ध करण्याची, आयुष्यातला आधार मिळवण्याची. आणि स्वामी कधीच त्या भावनेला दुर्लक्ष करत नाही. ते म्हणतात, तू फक्त माग, बाकी माझं काम आहे. आज त्या मागणीतून त्यामुळे स्वतःवर विश्वास परत मिळणार आहे, स्वतःची ओळख उजळणार आहे आणि जे वाटतं होतं की माझ्याने नाही होणार, त्याच गोष्टी आता तुझ्या हातात पडणार आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे फक्त संकटापासून वाचवणं नव्हे,
ते संपूर्ण जीवन घडवणं आहे ते तुला एका अशा उंचीवर घेऊन जातात जिथं तुला स्वतःच्या मर्यादांचं विस्मरण होतं आणि त्यांच्या कृपेचं भान येतं. आज तू जिथं उभा आहेस तिथून बघितल्यावर तुला स्पष्ट कळेल, हे सर्व काही मी नाही, स्वामींमुळे शक्य झालं. आता तुझ्या जीवनात जेव्हा एखादं नवं दार उघडेल, तिथं स्वामींची छाया असेल. तू जेव्हा कोणतं नाव पाऊल टाकशील, तिथं त्यांचा आशीर्वाद असेल आणि जेव्हा एखादं यश गावशील, तेव्हा त्यात तुझ्या मेहनतीसह स्वामींचं संपूर्ण सामर्थ्य मिसळलेलं असेल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता तुझ्या जीवनात जे काही घडणार आहे ते तुला थांबवता येणार नाही. कारण जे मी घडवत आहे हे वाक्य जेव्हा तू मनात खोलवर घेतोस, तेव्हा तुला जाणवतं की आता आयुष्यात सगळं काही नवं सुरू होते. जसं एखाद्या काळोख्या खोलीत अचानक एक प्रकाश किरण येतो आणि त्या प्रकाशात आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट दिसायला लागतात. तसं स्वामींचं आगमन तुझ्या जीवनात झालं आहे. तुझ्या आयुष्यात कितीतरी काळापासून ज्या गोष्टी थांबल्या होत्या, जे व्यवहार, जी स्वप्न, ते यश, ते पैसे, आता त्या गोष्टी थांबणार नाहीत. त्या स्वतःहून तुझ्या जवळ येतील, कारण आता तुझं नशीब चालतंय स्वामी समर्थांच्या पावलांवर. तू मागे वळून पाहिलं तर कळेल की अंधार आता होता, किती अपयश होतं, किती तडजोडी होत्या, पण आता त्या सगळ्यावर स्वामींच्या कृपेचा हात फिरला आहे. आजपासून तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट एक एक करून तुला मिळणार आहे. जिथे शांतता नव्हती, आता तिथं प्रेम आणि समाधान राहील. ती नोकरी, तो व्यवसाय जिथं सतत अडथळे होते, आता ते स्थिर भरभराटीचं रूप धारण करेल. तुझं आर्थिक नशीब जिथं थांबलेलं होतं, तिथं आता संपत्तीचा झरा वाहून लागेल. हे सगळं कोण करते? तू नाही, तुझं कर्म नाही, ते सगळं आता स्वामी समर्थ करत आहे. ते म्हणतात, माझं बाळ जेव्हा संपूर्ण श्रद्धेने डोकं टेकवतं, तेव्हा मी त्याच्या नशिबावर माझं आशीर्वादांचं पाणी होतं. आता ते पाणी तुझ्या नशिबावर पडले, म्हणूनच तुला आता मागावं लागत नाही, शोधावं लागत नाही, धावावं लागत नाही. आणि कारण जे तू मनापासून सांगितलं होतंस ते तुझ्या दारात उभं आहे. स्वामी समर्थ काही वेळा शांत राहतात. मन ते मौन हे दुर्लक्षाचं नाही, ते कृपेची तयारी असते आणि आता ती तयारी पूर्ण झाली आहे. त्यांनी तुला फक्त यशाचं दान दिलं नाही, त्यांनी तुला मनशांतीचं, प्रेमाचं आणि आशीर्वादाचं आणि आत्मविश्वासाचं वरदान दिलं आहे. आता जे काही तुझ्या हातात येणार आहे ते केवळ धन दौलत नसेल, ते असेल एका पूर्णत्वाचं, समृद्धीचं आणि चैतन्याचं जीवन. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, माझी कृपा ही क्षणभंगूर नाही, ती जन्ममुख असते. मी तुझ्या मागे फक्त आज नाही उभा, तर तुझ्या भविष्यातसुद्धा मी आधीच पोचलो आहे. तू जिथं पाऊल ठेवणार आहेस तिथं मी आधीच आशीर्वादांची चादर पसरवून ठेवली आहे. हे ऐकून मन भरून येतं बाळा, कारण कित्येक वेळा आपण भविष्याची चिंता करतो, उद्या काय होईल, पुढचं पाऊल योग्य असेल का? पण जेव्हा स्वामी समर्थ स्वतः सांगतात की तुझ्या प्रत्येक पावलात माझं संरक्षण आहे, तेव्हा मग चिंता करायची गरजच उरत नाही. आजपासून तुझ्या जीवनात जी मागणी पूर्ण होत आहे ती फक्त त्या क्षणापुरती मर्यादित नसेल. ती मागणी उगम बिंदू आहे, एका नव्या अध्यायाची, एका उजेडाच्या जीवनाची, एका स्वप्नाच्या पूर्ततेची. तू मागितलेलं यश, तुला मिळेल समाधान, हे फक्त सुरुवात आहे. आता एक नवा प्रवास सुरू होतोय, जिथं तुझ्या प्रत्येक प्रयत्नामागे स्वामींची प्रेरणा असेल आणि तुझ्या प्रत्येक यशामागे त्यांची छाया असेल. तुझं बोलणं, वागणं, विचार करणं सगळंच बदलत चाललंय. आता लोक तुला वेगळ्या नजरेने पाहतील, कारण तू राहिलेला नाहीस, तू स्वामी समर्थांचं बाळ झालेलं आहेस. ते म्हणतात, मी जेव्हा कोणालाही देतो तेव्हा त्याच्या भाग्याच्या मोजमापनाने देत नाही, तर माझ्या प्रेमाच्या अथांगतेने देतो. म्हणूनच तुला जे मिळणार आहे त्याला मोजता येणार नाही. तो पैसा असेल, प्रतिष्ठा असेल की आंतरिक आनंद, हे सगळं तुला एवढ्या प्रमाणात मिळणार आहे की तुला स्वतःलाच वाटेल, मी इतका लायक होतो का? पण हो बाळा, तू लायक आहेस, कारण तू श्रद्धाळू आहेस. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तुझं जीवन आता फक्त चांगलंच होणार नाही, ते दिव्य आणि अर्थपूर्ण होणार आहे. आता पुढे जे काही घडेल ते तुला पुन्हा पुन्हा आठवण करून देईल की त्या एका दिवशी, त्या एका प्रार्थनेच्या क्षणी स्वामी समर्थ तुझ्या मागणीकडे पाहिल आणि तुझं सगळं जीवन बदलून टाकलं. बाळा, तुला जे आज मिळणार आहे ते तुझ्या भविष्याला नवीन दिशा देणार आहे. हे फक्त एक यश नाही, हा एक संकेत आहे की आता प्रत्येक क्षेत्रात तुला आता माझा हात लागणार आहे. आजवर तू जेव्हा प्रयत्न केलेस तेव्हा अनेकदा अडथळे आले. कधी वाटलं की नशीब साथ देत नाही, कधी वाटलं की मेहनतीचं फळ मिळत नाही. पण आता परिस्थिती उलटी आहे, कारण आता तुझी पाठीशी फक्त इच्छा नाही, आता पाठीशी आहे स्वामी समर्थ. हे लक्षात ठेव बाळा, स्वामी जेव्हा कृपा करतात तेव्हा संपूर्ण जीवनाचा रंग बदलतो. रोजची ताणतणावाची सकाळ
आता आशेने भरलेली असते. रोजच्या अडचणी आता सुटण्यासारख्या वाटतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मन शांत राहतं. तुझ्या घरात जिथे पूर्वी चिंता होती, आता तिथं समाधान नांदेल. जिथे पैसा येऊन थांबला होता, आता तिथं पैसा साचेल, स्थिर बसेल. कारण स्वामी म्हणतात, मी फक्त संकट दूर करत नाही, मी समृद्धीचा दरवाजा कायमचा उघडतो. आजपासून बाळा, तू ज्या गोष्टींना स्वप्न म्हणून पाहत होतास, त्या गोष्टी हळूहळू वास्तवात उतरतील. तू जेव्हा मागणे वळून पाहशील, तेव्हा तुला वाटेल हे सगळं कधी घडलं. आणि उत्तर एकच असेल, स्वामी समर्थांच्या कृपेमुळे. लोक तुला विचारतील, इतका बदल कसा घडला, कसं एवढं सहज जमून गेलं. तेव्हा तू हसून फक्त एकच उत्तर दे, स्वामी समर्थ. कारण हे तुझं यश नाही, हा त्यांचा चमत्कार आहे. बाळ, मी तुला यश फक्त दाखवणार नाही, मी तुला त्या यशात तीर बसवणार आहे. कारण मिळालेले यश टिकवणं ही खरी कसोटी आहे. पण स्वामींची कृपा ही अशी असते की ती मिळालेल्या गोष्टींना फक्त सन्मान देत नाही, तर त्या शाश्वत समाधान सुद्धा निर्माण करते. जे आज तुझ्या आयुष्यात येते ते काही दिवसांचा उत्सव नाही, ते आहे एका दीर्घकाळीचं कृपेचं फळ. तू जे मागितलं होतंस ते आज मिळाले, पण त्याहूनही जास्त तुला आता मनशांती मिळाली आहे. आणि हेच खरं सण आहे. कारण पैसा मिळाला, यश मिळालं, पण जर मन अस्वस्थ असेल तर ते सारं निरर्थक वाटतं. पण आता तुझं मन समाधानी आहे, कारण स्वामी समर्थ तुझ्या अंतःकरणात स्थिर झाले आहेत. तुझ्या चेहऱ्यावरच तेज, तुझ्या बोलण्यात विश्वास आणि तुझ्या पावलांमधलं स्थैर्य, हे सगळं त्यांच्या उपस्थितीत स्पष्ट चिन्ह आहे. आता लोक तुला वेगळं ओळखतील, ते म्हणतील हा माणूस काही वेगळा आहे, याचं नशीबच काहीतरी विशेष आहे. पण तुला माहीत असेल, हे नशीब नाही, कृपा आहे. स्वामी समर्थ जेव्हा आपल्या जीवनात प्रवेश करतात तेव्हा ते फक्त परिस्थिती बदलत नाही, ते आपल्याला नवीन डोळे देतात. ते आपल्याला आयुष्यात वेगळ्या पद्धतीने बघायला शिकवतात. तुला आता फक्त संधी मिळणार नाही, तुला त्या संधींना स्वीकारायची ताकद आणि शहाणपणसुद्धा मिळणार आहे. हेच आहे स्वामींचं खऱ्या अर्थानं देणं. आता तू जेव्हा एखादं नवीन पाऊल टाकशील तेव्हा तुझं मन घाबरणार नाही, कारण आता तुझ्या पाठीशी अदृश्य हात आहे, जो तुला सावरतो, उचलतो आणि पुढे नेतो. आणि तो हात म्हणजे स्वामी समर्थ. बाळा, आता तुझं नशीब मी चालवत आहे, तू फक्त विश्वास ठेव. मी आता वाट शोधून देईन. किती साधं वाक्य, पण त्यामागे किती मोठा यश आहे. त्यामुळे आता, कारण आज तुझ्या जीवनात जे घडतंय ते फक्त एका यशस्वी क्षणाने थांबणार नाही, ते सुरुवात आहे एका दैवी प्रवासाची. आज जे तुला मिळालं आहे त्याला लोक संधी, भाग्य किंवा चांगलं काळ म्हणतील, पण तुला आणि मला माहीत आहे, ही ही कृपा जेव्हा येते तेव्हा ती मागे वळून पाहत नाही, ती सरळपणे पुढे जाते आणि तुझ्या भविष्याच्या दिशेने, तुझ्या स्वप्नांच्या पूर्ततेकडे. स्वामींचे एक वैशिष्ट्य असतं, जे आपल्याला आयुष्यात इतक्या शांतपणे आणि सौम्यपणे प्रवेश करतात की आपल्याला कधी लक्षातही येत नाही. पण एक दिवस अचानक वाटतं काहीतरी बदलतंय आणि मन घाबरत नाही, आता काहीतरी आहे माझ्यासोबत. आणि मग लक्षात येतं, हे बदलाचं नाव आहे स्वामी समर्थ. आज तू ज्या मुक्कामावर पोहोचलायस तो तुझ्या मेहनतीचं फळ आहे, पण त्या मेहनतीच्या मागे जो दिव्य हात होता तो स्वामी समर्थांचा होता. ते म्हणतात, मी तुला पाखरतो पण मी सोडत नाही, मी थांबतो पण विसरत नाही. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मी इतकं भरभरून देतो की भूतकाळातल्या साऱ्या वेदना विसरून जातोय. आता तुझं आयुष्य एका नवीन प्रकाशात झळकणार आहे. लोक तुला विचारतील, काय केलंस तू वेगळं, पण तू फक्त हसून उत्तर दे, स्वामी समर्थांनी हात लावला, बाकी काही नाही. ही विनम्रता, ही श्रद्धा, हाच तुला खरा खजिना आहे. आणि बाळा, लक्षात ठेव, हे सर्व काही टिकवण्यासाठी तुला काही मोठं करण्याची गरज नाही. फक्त रोज 2 क्षण डोळे मिटून मनात स्वामी समर्थ म्हटलंस तर त्याच्या कृपेचं सावट कायमचं तुझ्यावर राहील. तू चालशील, स्वप्न पाहशील, यश मिळवशील, पण तुझ्या प्रत्येक पावलामागे असेल स्वामी समर्थांचे अदृश्य पायरेट असे. बाळा, मी तुला जे दिलं होतं आता ते तुझ्या आनंदासाठी आहे, पण त्या आनंदात नम्रता असू दे. कारण यश, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी क्षणिक झगमटात येऊ शकतात. त्यामुळे पण त्यासोबत नम्रता असेल तर त्या टिकत नाही. पण स्वामी समर्थ जेव्हा देतात तेव्हा त्यामध्ये समजूतदारपणा, विवेक आणि दयाळूपणा सुद्धा असतो. आज जे तू मिळवलं आहेस ते केवळ तुझ्या उपयोगासाठी नाही, तर तुझ्या भोवतालाच्या जगालाही प्रेरणा देण्यासाठी आहे. तुझं आयुष्य आता स्वतःसाठी जगणं नाही, तर इतरांसाठी आशेचा किरण बनतच हेच बनणार आहे. कारण आता स्वामींचा आशीर्वाद मिळतो जेव्हा केवळ स्वतःसाठी नाही राहत, आपण त्यांच्या कार्यासाठी एक निमित्त होतो. बघ बाळा, जी गोष्ट तू आधी काळी अश्रू गाळून मागितली होतीस ती आज तुला लाभली आहे. म्हणून त्या प्रत्येक अश्रूचा आता अर्थ आहे.
ते अश्रू वाया गेले नाहीत, ते स्वामी समर्थांच्या पायऱ्यांवर वाहिले गेले. त्यामुळे आता त्यातूनच आज ते फळ जन्माला आलंय. जी लोक तुला पूर्वी ओळखत नव्हती, जी लोक तुला कमी लेखायची, आता त्याच लोकांच्या नजरेत तू एक उंच व्यक्तिमत्व बनवशील. त्यामुळे आता तू त्या उंचीवर उभा राहूनही स्वतःला नम्र ठेवशील, कारण तू जाणतोयस ही उंची माझी नाही, स्वामी समर्थांची कृपा आहे. आज तू यशस्वी आहेस, आज तुझं मन शांत आहे, आज तुझं नशीब तुझ्या बाजूने चालतंय. पण हे सगळं जपण्यासाठी तुला रोज फक्त एक गोष्ट करायची आहे, स्वामी समर्थांचं स्मरण. ते स्मरण तुला सावरणार, ते तुला वाढवणार आणि त्या स्मरणात तुझं खऱ्या अर्थानं यश सामावणार. स्वामी समर्थांची कृपा ही नशिबात एकदा आली की ती पिढ्याने लाभते. आज तुझं आयुष्य बदलतंय, पण उद्या तुझ्या घरच्यांच्या, मुलांच्या, संपूर्ण कुटुंबाच्या जीवनावरही त्यांना आशीर्वाद कायमस्वरूपी पडणार आहे. बाळा, यश मिळालं म्हणजे प्रवासाला संपला असं समजू नको. हे तर आता सुरुवात आहे नव्या जगण्याची, नव्या जबाबदाऱ्या आणि नव्या संधीची सुरुवात. आज जे मिळणार आहे त्यासाठी तू प्रार्थना केली होती, स्वप्न पाहिले होतंस आणि अंतःकरणाने आर्त पुकार केला होता. या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आज तुला मिळालंय. पण आता त्या यशाचं भान ठेवणं हेच सुख तुझं खरं कार्य आहे. स्वामीने जे दिलं आहे ते जपणं, त्यातूनही इतरांचं भलं करणं हीच खरी शक्ती भक्ती आहे. कारण स्वामी समर्थ हे केवळ दाता नाही, ते मार्गदर्शक आहेत. ते आपल्याला देतात, पण त्याच वेळी आपल्याला शिकवतात की संपत्ती साधन आहे, अंतिम ध्येय नाही. तू किती वाढलायस याचा विचार नको, तू किती नम्र राहिलास याचं मोल आहे. आता जेव्हा तू रोज सकाळी डोळे उघडशील तेव्हा तुझ्या मनात ही भावना असेल, हे जे काही माझ्या हातात आहे ते माझं नाही, ते स्वामींचं आहे. मी फक्त ते योग्य पद्धतीने वापरणार आहे. ही भावना तुला यशामध्ये नम्र ठेवते, शक्ती मिळवल्यावरही संयमी ठेवेल आणि समाधानाच्या शिखरावर उभं राहून सुद्धा तू स्वतःला स्वामींचं बाळ म्हणून ओळखशील. स्वामी समर्थांची कृपा एक अशी अनुभूती आहे जिथे शब्द अपुरे पडतात. ती हृदयाच्या कोपऱ्यात एक शांत मुंज म्हणून राहते, अशा एका विश्वासासारखी जिथं संकट आले तरी आपण घाबरत नाही, कारण आपल्याला माहीत असतं माझ्या मागे समर्थ आहेत. आजपासून तुझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामी समर्थ या नावाने होईल आणि प्रत्येक रात्री तुझ्या मनात कृतज्ञतेचं एकच वाक्य उमटेल, धन्य मी, कारण माझ्या आयुष्यात स्वामी आले. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुला जेव्हा देतो तेव्हा केवळ तुझं नशीब उघडत नाही, तर मी तुला स्वतःवरचा विश्वास परत देतो. आज तू जिथं उभा आहेस तिथं येण्यासाठी तू किती रात्रंदिवस धडपडलास, किती वेळा एकटेपणा जाणवलास, किती वेळा स्वतःलाच प्रश्न विचारलास, हे स्वप्न खरंच पूर्ण होईल का? पण त्या प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर होतं, स्वामी समर्थ. ते गप्प होते पण सोबत होते, ते बोलत होते पण पावले चालत होते, आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी तुझ्या हातात ते दिलं जे तू मनापासून मागितलं होतं. आता त्या कृपेची जाणीव तुझ्या श्वासात आहे. तू जागतोयस, पण केवळ स्वतःसाठी नाही, आता तू जागतोयस त्याच्या स्मरणासाठी. तुझं जीवन म्हणजे एक पवित्र यज्ञ झाला आहे. त्यांच्या ज्वाळांमध्ये अहंकार जळून खाक होतं आणि त्यातून उरते नम्रता, सेवा आणि समर्पण. स्वामींची कृपा मिळणं हे भाग्य आहे, पण त्या कृपेला टिकवणं हे साधना आहे. आता प्रत्येक दिवस तुला एक संधी आहे त्यांच्या नावाचं स्मरण करण्याची, त्याने दिलेलं सारं देणं जगाशी वाटून घेण्याची. कारण खरी भक्ती तीच जी नम्रपणेतून प्रकट होते आणि सेवेतून टिकते. लोक आता तुला विचारतील, इतका बदल कसा घडला, काय केलंस वेगळं? आणि तेव्हा तू हसून उत्तर देशील, मी काही वेगळं केलं नाही, मी फक्त त्यांच्या चरणाशी लीन झालो आणि त्यांनी माझं आयुष्य बदलून टाकलं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद हे फक्त यशाचं साधन नाही, ते एक दिव्य कवच आहे जे संकटातून रोखतं, अंधाराला पार करतं आणि मनाला अशी शांती देतं जिथं काळ, पैसा, मान सगळं गौण वाटतं आणि उरतो तो फक्त एक शब्द, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुझं जीवन बदलतोय कारण तुला मला संपूर्ण मनाने बोलवलंस. हे जे बदल आहे ना, ते फक्त बाहेरचं नाही, ते तुझ्या आज सुरू झालं. पूर्वी जिथं भीती होती तिथं आता आत्मविश्वास आहे, जिथं निराशा वाटायची तिथं आता दिव्य उमेद जागी झाली आहे, आणि जिथं अंधार होता तिथं आता स्वामी समर्थांच्या कृपेचा उजेड दररोज पाकतोय. कधी काळी तू जेव्हा एकटा बसून रडला होतास तेव्हा वाटायचं, कोणी ऐकतंय का, कोणी आहे का माझ्यासाठी? आज तुझ्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर तुला मिळणार आहे. स्वामी समर्थ हे तुझं उत्तर आहेत. त्याने तुझं दुःख पाहिलं, त्याने तुझ्या अंतरात्म्यातलं रितेपण ओळखलं, आणि म्हणूनच ते आता तुझ्या आयुष्यात उतरले पूर्णपणे प्रेमाने आणि कृपेने. तुला ज्या गोष्टी अशक्य वाटायच्या
ते आता शक्य होताना दिसतील, कारण स्वामी समर्थांची कृपा म्हणजे अशक्याला शक्य बनवणारी शक्ती. त्यांचा स्पर्श कुठे होतो ते आपल्याला कळतही नाही, पण त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण जीवनात उमटतो. बाळा, आता तुझं बोलणंही लोकांच्या मनाला आधार देईल. तुझं अस्तित्व आता प्रेरणा बनेल जे सर्व घडते, कारण तुझ्या जीवनात फक्त यशच नाही आलं, तर स्वामी समर्थांची उपस्थिती आली आहे. आणि ही उपस्थिती कोणत्याही मान सन्मानापेक्षा मोठी आहे. ही शांत, गूढ पण अतिशय शक्तिशाली आहे. ही उपस्थिती तुझ्या चेहऱ्यावर तेज देते, तुझ्या डोळ्यात आश्वासन देते आणि तुझ्या आयुष्याला एक नव्या दिशेने नेते. स्वामीने तुला जे दिलं आहे ते आता तुला टिकवायचं आहे, प्रेमाने, नम्रतेने आणि सेवाभावाने. तुला केवळ यशस्वी नव्हे तर एक प्रेरणादायी भक्त व्हायचं आहे, ज्यांचा प्रत्येक पाऊल, प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती स्वामी समर्थांच्या स्मरणाने न्हालेलं असे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता तुझं कार्य सुरू झालंय. हे यश तुझ्यासाठी नाही तर इतरांसाठी आहे. आता तू त्यांच्या कृपेचा दूत झालाय, ज्यांचं जीवन पाहून इतरांच्या मनातही श्रद्धा जागेल, ज्याच्या बोलण्यातून इतरांना आधार मिळेल आणि त्याच्या स्पर्शातून इतरांच्या दुःखाला दिलासा मिळेल. एकेकाळी तू जेव्हा मदतीसाठी हात पुढे केला होता तेव्हा तुला कोणी नव्हतं, पण आता तूच तो हात झालायस जो दुसऱ्याला उभं राहायला मदत करेल. स्वामी समर्थांनी तुला आता उभं केलं. आता तुझ्या मार्फत इतरांना उभं करायचं आहे. हेच ती खरी भक्ती, जिथं स्वामींनी दिलेलं प्रेम पुन्हा समाजात वाटलं जातं. तुला एक साधा शब्द, एक प्रेमळ कृती किंवा एक निस्वार्थ सेवा, या सगळ्या गोष्टी आता स्वामींच्या कृपेने प्रतिबिंब ठरणार आहे. बाळा, तू त्यांच्या कृपेचा पात्र ठरलास, कारण तू नम्र राहिलास, मनापासून प्रार्थना केलीस आणि सर्व महत्त्वाचं, तू कधीच आशा सोडली नाहीस. आता ही आशा फक्त तुझी राहिलेली नाही, ती आता इतरांसाठी दीप बनली आहे. तू ज्या ठिकाणी जाणार तिथं आता फक्त तुझं नाव नसेल तर तीच लोक म्हणतील, हाच तो जो स्वामी समर्थांच्या कृपेने उभा राहिला आहे आणि हाच तो ज्यांच्या डोक्यावर त्यांच्या आशीर्वादाचा हात आहे. बघ ना बाळा, स्वामी समर्थांनी तुला यश दिलं, संपत्ती दिली, मान दिला, पण त्याहून मोठी सद्बुद्धी दिली. ही सद्बुद्धी म्हणजे खरी दौलत आहे, कारण तिच्यामुळे तू त्या सगळ्याचा उपयोग योग्य पद्धतीने करणार आहेस आणि सद्बुद्धी तुझं मन ताठ न करता नम्र ठेवणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुला जे दिलं ते तू वापर, पण त्याहून दुसऱ्यांच्या जीवनाला दिवा लावण्याचं कार्य करू नकोस. ही वेळ आता तुझ्या यशाचा उगम मानण्याची आहे, तर त्या यशाचा उपयोग इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठी. मग ती एक वेळ अशी होती जेव्हा तू एकटाच रात्रंदिवस संघर्ष करत होतास. त्या काळात तू खूप वेळा वाट असले, त्यामुळे आता कोणीतरी हात धरावं, कोणीतरी पाठीशी उभं राहावं. आज तो हात तुला मिळाला आणि तो म्हणजे स्वामी समर्थांचा करुणामय हात. आता त्यांनी तोच हात तुला पुढे वाढवायला दिला आहे. ज्या हाताने तू स्वतःला सावरलं त्याच हाताने आता दुसऱ्यांना उभं करायचं आहे. तू जेव्हा एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसतील तेव्हा स्वामींना तुझ्या कृतीत स्वतःचं प्रतिबिंब दिसेल. तू जेव्हा एखाद्या धीर देशील तेव्हा स्वामींना तुझ्या आवाजात त्यांचं बोलणं ऐकू येईल आणि तू जेव्हा एखाद्या भुकेल्या पोटाला अन्न घालशील तेव्हा स्वामींच्या कृपेचं सर्वोच्च कार्य घडेल. सेवा बाळा, आता तुझं जीवन म्हणजे केवळ एक यशाची कथा नाही, तर ते बनलं आहे एक तीर्थस्थान, आता एक प्रेरणा. आता तू जिथं चालशील तिथं भक्तीचा सुगंध जाईल, तुझ्या शांत हास्यातून स्वामींची करुणा ओसंडेल आणि तुझ्या नेहमीच्या बोलण्यातून देवत्वाचा स्पर्श जाणवेल. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे फक्त काही मागून घेणं नव्हे, तर त्यांना दिलेल्या प्रत्येक गोष्टीला अर्थ देऊन समाजासाठी उपयोग करणे. तुला जे मिळालं त्यासाठी धन्यवाद म्हणणं महत्त्वाचं आहे, पण त्या धन्यवादच्या पलीकडे जाऊन कृतीने तो आभार व्यक्त करणं हे अधिक पवित्र आहे. म्हणून बाळा, आता पुढे चाल स्वामींच्या नावाने, त्यांच्या संकल्पनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने, कारण आता तुझं प्रत्येक पाऊल तुला त्या दिशेने नेणार आहे जिथं तुझं जीवन इतरांच्या जीवनासाठी दीपस्तंभ बनणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, कृपेचं ओझ मनात नको धरू, ते प्रेमाने सेवेतून हलकं करत जा. कारण स्वामी जेव्हा आपल्याला देतात तेव्हा ते मागे काही न मागवता देतात, पण आपल्याला त्यांचं ऋण फेडायचं असेल तर तोच प्रेमाचा, भक्तीचा आणि सेवेचा मार्ग स्वीकारावा लागतो. आता तुझ्या जीवनातील प्रत्येक यश, प्रत्येक संधी आणि प्रत्येक गोड बातमी हे सगळं त्यांच्या कृपेची स्पर्शामुळे घडते आणि म्हणूनच आता ते सगळं फक्त तुझं नाही राहिलं, हे त्यांच्या नावावर अर्पण झालेलं आहे. तू जेव्हा एखाद्या गरजूला मदतीचा हात पुढे करशील, तू तेव्हा डोळ्याच्या कोणाच्या तरी अश्रू येण्याआधी त्याला समजून घेशील, तेव्हा त्या कृतीतून स्वामी समर्थ तुझ्या हातून कार्य घडवत आहे अशा जाणीव नेहमी ठेव. बाळा, ही कृपा ही अशी आहे की ती एकट्याला लावून राहत नाही, ती संपूर्ण कुटुंबावर, वंशावर आणि तुझ्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीवर अदृश्य रूपात प्रसारित होत असते.
आज तुला तुझ्या जीवनात स्वामींनी सुंदर केले, म्हणून तुझं बोलणं आता सौम्य झालं आहे, मन दयाळू झालं आहे, वागणं विनयशील झालं आहे. हे सगळं स्वामींच्या कृपेचं प्रत्यक्ष दर्शन आहे. तू त्यांचा दूत झालास, एक असा दूत जो बोलत नाही फक्त भाषणामध्ये, तर तो बोलतो कृतीतून, वर्तमानातून, नम्रतेतून. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, माझ्या कृपेने तुझं जीवन केवळ यशस्वी नाही तर शांत, समृद्ध आणि सात्विक व्हावं, हीच माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच बघ, तुझ्या घरात जिथे एकेकाळी तणाव होता, आज तिथं हास्य आहे. जिथे असुरक्षा होती, तिथं आता विश्वास आणि समाधान आहे. तू लक्षात घेतोय का बाळा? कधी काही घरात वाद, काळजी आणि निराशा यांचं गडद काळोख पसरला होता. आज तिथं दिवा लागलाय स्वामी समर्थांच्या कृपेचा. तुझ्या घरातील प्रत्येक सदस्य आता अधिक समजूतदार झाले. त्यांच्या मनात खतखत होती, ती आता मनशांतीच्या शोधात तुझ्या बोलण्यातून समाधान शोधत आहे. हे अचानक घडलं का? नाही, हे घडलं कारण स्वामी समर्थ आता फक्त तुझ्या मनात नाही, हे तुझ्या घरात स्थिर झाले आहेत. त्यांच्या नामस्मरणाने तू दररोज ज्या श्रद्धेने दिवा लावतोयस, प्रार्थना करतोयस, त्यातून निर्माण होणारी चैतन्याची ऊर्जा संपूर्ण घरभर दरवळत असेल. आणि त्यातून जेव्हा एखादा घराचाच माणूस दुःखी असतो, चिंता करत असतो, तेव्हा त्याला तुझं एक प्रेमळ वाक्य, हे हलकीशी मिठी किंवा फक्त स्वामी आहेत ना, काळजी करू नकोस, हे बोलणं मजबूत आधार वाटतं. हे आहे बाळा कृपेचं प्रत्यक्ष रूप. कधी ती संपत्तीच्या रूपात येतं, कधी संधीच्या रूपात, पण सर्वात मोठं रूप असतं मन शांती आणि घरातील सौख्य. हे सौख्य टिकवायचं असेल तर प्रत्येक सकाळी आणि प्रत्येक रात्री फक्त 2 मिनटं स्वामींच्या पायाशी शांत बस. काही मागू नकोस, फक्त धन्य मी, कारण मी तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, इतकंच म्हटलं तरी त्यांचा आशीर्वाद तुझ्या घरात अखंड वाहत राहील. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे संपवणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.